हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिमला मिरचीची भाजी करणार आहोत. तर इथे मी शिमला मिरची घेतली आहे. एकदम लहान अशी शिमला मिरची घेतली आहे. तर याला देठाकडचा ह्याचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये बिया असतील तर त्या बिया देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता या शिमला मिरचीमध्ये बिया नाही आहेत. तुम्ही जर शिमला मिरची मोठी घेतली तर त्यामध्ये बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायच्या आहेत. तर ही भाजी अगदी झटपट होते. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी पटकन करून देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही पटकन करू शकता. तर पाहू शकता या पद्धतीने आपण ही शिमला मिरची सर्व कट करून घ्यायची आहे. आणि यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता सर्व शिमला मिरची मी कट करून घेतली आहे आणि यामधल्या बिया देखील आपण सर्व काढून घेतल्यात. आता इथे मी एक कांदा आणि टोमॅटो घेतला आहे. तर मीडियम आकाराचा मी कांदा घेतला आहे. तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि अजून देखील लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तर बारीक असा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपण पूर्ण सर्व कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे मी वाटण्यासाठी शेंगदाणे घेतले, खोबरं घेतले किसून सुक्कं, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलं आहे. तर खूप जास्त असं बारीकसुद्धा आपल्याला वाटायचं नाही आहे आणि कोरडंच वाटायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे. जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तरी तर मी बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये घालून घेतला आहे. आता टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतला की यामध्ये आपण जी शिमला मिरची कट करून घेतली ती देखील आपल्याला तेलामध्ये 5 मिनटं परतून घ्यायची. शिमला मिरची तेलामध्ये परतून घेतली की तिची टेस्ट ही वेगळी लागते. तुम्ही अशीच शिमला मिरची टाकून बघा आणि तेलामध्ये परतून बघा त्याची टेस्ट वेगळी लागते. आता मिरची देखील आपली 5 मिनटं परतून झाली आहे. आता ह्या साईडला करून ह्या तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथे मी कांदा मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे. आता हे देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. तो देखील आपल्याला 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे हे सर्व. आता हे सर्व 2 मिनिट मी परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी तुम्हाला भाजी कितपत पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर मी जास्त पातळ देखील ही भाजी करणार नाही. मी टिफिनसाठी ही भाजी करते त्यामुळे मी ही जास्त पातळ नाही करणार आहे. लपतपीत अशी ही मी भाजी बनवणार आहे.
तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे. मला जितकं पाणी भाजी लागणार आहे त्यानुसार मी पाणी घातलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनटं शिजून द्यायची आहे आणि अधूनमधून हलवत जायची ही भाजी, नाही तर खाली लागू शकते. 5 मिनटं झालेत. आता आपण भाजी चेक करूया. तर पाहू शकता आपल्या भाजीला तरी खूप छान आली आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि आपण चेक करूया शिमला मिरची शिजली आहे का. तर इथे शिमला मिरची थोडी कच्ची वाटते. आपण यावरती पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया. तर 5 मिनटं आपण आणखीन झाकण ठेवून शिजवून घेतली आहे. आता आपण भाजी चेक करूया शिजली आहे का. तर पाहू शकता किती छान अशी तरी आली आहे भाजीला. कलर देखील खूप छान आला आहे. तर आपली शिमला मिरची छान अशी शिजली आहे. खूप जास्त शिजलेली नाही आवडत मला, म्हणून मी जास्त नाही शिजवली. तुम्हाला जर जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही आणखीन 5 मिनटं ठेवले तरीसुद्धा चालणार आहे. तर आता यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची शिमला मिरचीची भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.